जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपली सिरीज जी आहे की कोणत्या घटकामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या SRPFमध्ये, कोणत्या चालक या पदासाठी किती अर्ज आलेले आहे आतापर्यंत। तर विद्यार्थी मित्रांनो आपली ही सिरीज कंटिन्यू सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यामधील हा व्हिडिओ आहे। तर बघा 17 तारखेपर्यंत किती अर्ज प्राप्त झालेले आहे, कोणत्या घटकामध्ये जेवढे विद्यार्थ्यांनी आपल्याकडे फॉर्म पाठवलेले आहे त्यानुसार आपण बघणार आहोत। तर पहा, आजचा जो पहिला घटक आहे तो आहे विद्यार्थी मित्रांनो प्रिझम कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृह पोलीस शिपाई पदासाठी कोणता घटक आहे, तर पुणेसाठी। आणि इथे एकूण अर्ज प्राप्त झालेले आपल्यापर्यंत अर्ज आले तोपर्यंत 4879 इतके अर्ज आपल्याकडे पाठवल्याप्रमाणे प्राप्त झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पुढील घटक बघूया। पुढील घटक बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आपल्या चॅनलचा या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही आज भरला असेल, काल भरला असेल, 2 दिवसाआधी भरला असेल किंवा उद्या भरणार असेल किंवा 2 दिवसांनी भरणार असाल फॉर्म, तर विद्यार्थी मित्रांनो नक्की या नंबरवर फॉर्म पाठवायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट पाठवू शकता, फोटो पाठवू शकता फॉर्मचा, पण नक्की सर्वांनी पाठवा, कारण की तुम्ही आमची आता मदत कराल तर तुमची मदत आपण शेवटपर्यंत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, कारण की घटक निवडणे हे खूप महत्त्वाचे आहे। तर बघा 9665613103 34 या क्रमांकावर नक्की अर्ज पाठवायला विसरू नका। पोलीस भरती 2022-23 साठी आपण तीच माहिती दाखवत आहे विद्यार्थी मित्रांनो जी खरी आहे, कारण की बाकीजण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो फक्त डायरेक्ट तुम्हाला लिहून दाखवत असतील की इतके अर्ज आले तितके अर्ज आले, पण आपण अर्ज डायरेक्ट दाखवता विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण खरी बातमी ही दाखवत असतो। सर्वांनी आपला नंबर हा सेव्ह करून घ्या आणि बिंदास आपल्या नंबरवर फोटो पाठवा फॉर्मचा, किंवा स्क्रीनशॉटसुद्धा पाठवू शकता। तुमची सर्व काही जी पर्सनल माहिती आहे ती आपण ब्लर करून ठेवणार आहे, सिक्युरिटीची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे। पुढचा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी, आणि घटकाचं नाव आहे नागपूर शहर, ज्याला नागपूर सिटी म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, CP नागपूर। आणि इथे आपल्यापर्यंत अर्ज आल्याप्रमाणे 21 ते 17 अर्ज आलेले आहे। पुढील घटक बघूया विद्यार्थी मित्रांनो। पुढचा घटक आहे SP गोंदिया, ठीक आहे, अधीक्षक कार्यालय गोंदियासाठी पोलीस शिपाई या पदासाठी 568 अर्ज प्राप्त झालेले आहे। त्यानंतर पुढील घटक बघूया। पुढचा घटक आहे नागपूर कारागृह, ठीक आहे, आणि इथे एकूण अर्ज प्राप्त झालेले आहे 3155, ठीक आहे, 3155 इथे अर्ज प्राप्त झालेले आहे। त्यानंतर पुढील घटक आहे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी पोलीस शिपाई या पदासाठी CP अमरावती शहर अमरावती सिटीसाठी, आणि एकूण अर्ज प्राप्त झालेले इथे 331 इतके अर्ज प्राप्त झालेले आहे आपल्यापर्यंत माहिती आली तोपर्यंत, ठीक आहे, 331 खूप कमी अर्ज आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा एक घटकाचा तुम्ही विचार करू शकता। तर पहा, सर्वांनी या आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर फॉर्म पाठवायचा आहे, 9665613134 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे। तुम्हाला फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आता तुम्ही आमची मदत करा, तुमची शेवटपर्यंत मदत आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, कारण की कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहे हे जर तुम्हाला माहिती झालं तर विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन किती आहे काय आहे तुम्हाला समजणार आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच, धन्यवाद।